छत्रपती शिवाजी महाराज आणि बागेश्वर बाबांचा वाद 24 एप्रिलला नेमकं काय घडलं आणि काय आहे ऐतिहासिक सत्य, एक सविस्तर विश्लेषण करूया. गेल्या काही काळापासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रात मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ सुरू आहे. ही बातमी आणि त्यावरील राजकीय आरोप प्रत्यारोप तुम्ही अनेक बातम्यांच्या वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात नक्कीच पाहिले असतील. पण आज आम्ही तुमच्या समोर या बातमीचा एक असा वेगळा अँगल आणि सविस्तर विश्लेषण मांडणार आहोत जे तुम्हाला अजून कोणीही सांगितले नाही. 24 एप्रिल 2026 रोजी नागपूरमध्ये त्या मंचावर नेमकं काय घडलं, बाबांनी केलेल्या विधानाची ऐतिहासिक सत्यता काय आहे, सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती खरंच इतकी वाईट झाली आहे का, आणि या सर्व वादाचा मूळ अर्थ काय, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि अचूक उत्तरे आपण आज या विशेष रिपोर्टमध्ये अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. या संपूर्ण वादाची ठिणगी 24 एप्रिल 2026 रोजी नागपूरमध्ये पडली. नागपूर येथे भारदुर्गा शक्तीस्थळ पायाभरणी समारंभाचे मोठे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील अतिशय महत्त्वाचे आणि बडे नेते उपस्थित होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याच मंचावरून प्रवचन देताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक अतिशय धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले. बागेश्वर बाबा त्यांच्या प्रवचनात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून करून खूप थकले होते. त्यांना खूप थकवा आला होता. एक दिवस ते रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि खाली ठेवत म्हटले की, मला आता आणखी युद्ध करायचे नाही. तुम्ही हा मुकुट सांभाळा, तुम्ही हे राज्य सांभाळा. आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन करू. आम्ही आता लढू शकत नाही. आम्ही खूप थकलो आहोत आणि आम्हाला आता विश्रांतीची गरज आहे. आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही. हे शब्द उच्चारले गेले आणि तिथूनच त्या महावादाला सुरुवात झाली. हे विधान प्रसार माध्यमांमध्ये येतात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. 25 आणि 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर आणि बागेश्वर बाबांवर जोरदार हल्लाबोल सुरू केला. आमदार रोहित पवार यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट मागणी केली की या तथाकथित बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात कायमची बंदी घातली पाहिजे. यापूर्वीही या बाबाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल चुकीचे विधाने करत विष ओकले होते. याची आठवण रोहित पवारांनी करून दिली. तसेच जेव्हा शिवरायांचा अपमान होत होता तेव्हा सत्ताधारी नेते मंचावर गप्प का बसले होते, त्यांना थांबवले का नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण सरकारला महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित असताना एका स्वयंघोषित बाबाने छत्रपतींचा असा अपमान करणं आणि नेत्यांनी त्याला न रोखणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आणि लाजरवाणी बाब असल्याचे राऊत म्हणाले. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी तर महाराष्ट्रवासियांना आवाहन केले की RSS आणि भाजपने पोचलेल्या अशा ढोंगी बाबांना महाराष्ट्रातून हाकलून दिले पाहिजे. त्यांनी बागेश्वर बाबाला भोंदू म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना दिले. त्यांनी स्पष्ट केले की मनुवादी विचारधारेला नेहमीच शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा त्रास झाला आहे. आता आपण या मुद्द्यावर येऊ जो सर्वात महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक अचूकता. बागेश्वर बाबांनी केलेल्या दाव्यात कितपत तथ्य आहे. इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यास असे स्पष्ट होते की बागेश्वर बाबांचे विधान ऐतिहासिकदृष्ट्या 100% चुकीचे आणि निराधार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अखंड, सावध आणि अविश्रांत लढवय्ये राजे होते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. अफजल खानचा वध असो, आग्र्यातून सुटका असो किंवा शाहिस्त खानाची बोटे छाटण्याचा प्रसंग असो, शिवरायांनी कधीही माघार घेतली नाही. रयतेच्या राज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. शिवरायांच्या संपूर्ण चरित्रात ते थकले आणि त्यांनी राज्यकारभार सोडून देण्याची भाषा केली. असा कोणताही अस्सल ऐतिहासिक पुरावा, समकालीन पत्रव्यवहार किंवा बखर नोंद अस्तित्वात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा संबंध. काही जुन्या कथांमध्ये शिवाजी महाराजांनी आपले राज्य रामदास स्वामींच्या झोळीत टाकले आणि नंतर त्यांच्या आज्ञेने कारभार चालवला.
असे सांगितले जाते. परंतु महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात इतिहासकारांनी उदाहरण वासी बेंद्रे, डॉक्टर जयसिंगराव पवार हे समप्रमाण सिद्ध केले आहे की हे केवळ एक रूपक किंवा नंतरच्या काळात जोडलेला आख्यायिकेचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य प्रेरणा त्यांची आई राजमाता जिजाबाई आणि संत तुकाराम महाराज हेच होते. शिवराय हे एक सार्वभौम राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य स्थापन केले होते. ते राज्य त्यांनी कधीही थकव्यापोटी कोणाच्याही स्वाधीन केले नव्हते. त्यामुळे शिवरायांना थकलेले संबोधणे हा त्यांच्या अद्वितीय पराक्रमाचा आणि अतुलनीय इच्छाशक्तीचा घोर अपमान आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका बाबाच्या विधानावरून परिस्थिती खरंच इतकी हाताबाहेर गेली आहे का? याचे उत्तर आहे होय. महाराष्ट्र हा शिवरायांच्या विचारांवर चालणारा प्रदेश आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष नसून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मिता आहेत. त्यामुळे जेव्हा परराज्यातून आलेला एखादा व्यक्ती त्यांच्या शौर्यावर शंका उपस्थित करतो तेव्हा ती थेट महाराष्ट्राच्या हृदयावर झालेली जखम मानली जाते. सध्याच्या राजकीय वातावरणात हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवरायांचे नाव हा सर्वोच्च आदर बिंदू आहे. सत्ताधारी पक्षाचे सर्वोच्च नेते त्या मंचावर उपस्थित असताना हे विधान केले गेले. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. विरोधी पक्षांना यातून सत्ताधाऱ्यांच्या महाराष्ट्र धर्मावर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. जर यावर वेळेच योग्य ती कारवाई किंवा स्पष्टीकरण आले नाही तर याचे पडसाद आगामी काळात रस्त्यांवर आणि राजकीय मैदानात अधिक तीव्रतेने उमटलेले पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. 24 एप्रिल 2026 रोजी नागपूरमध्ये घडलेला हा प्रसंग केवळ एका प्रवचनापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सत्याची मोडतोड करण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. शिवरायांचा इतिहास हा शौर्याचा, रयतेबद्दलचा प्रेमाचा आणि अथांग ऊर्जेचा आहे, थकव्याचा किंवा निरुत्साहाचा नाही. या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होते की यापुढे महाराष्ट्रात येऊन किंवा महाराष्ट्राच्या दैवताबद्दल बोलताना प्रत्येकाने ऐतिहासिक भान आणि आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.